कॉक्रोच जनता पार्टीनंतर आता सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे E20 जनता पार्टीची. पण हा पक्ष नेमका तयार कसा झाला, त्याचा नेमका उद्देश काय आहे, नितीन गडकरी यांना का ट्रोल केलं जाते, हे सगळं नेमकं कशासाठी सुरू आहे, सर्वसामान्यांसाठी याचा फायदा आहे की तोटा, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी मगाशी जसं म्हटलं की कॉक्रोच जनता पार्टीनंतर आता सर्वत्र E20 जनता पार्टीची चर्चा आहे. ऑनलाईन स्थापन झालेल्या या नव्या पक्षाला सोशल मीडियावरती मोठा प्रतिसाद मिळतोय. इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या सक्ती विरोधात वाहनधारकांनी ही स्वतंत्र मोहीम राबवली आहे. E20 जनता पार्टीची ही मोहीम कोणत्याही राजकीय पक्षाची नाहीये. E20 पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज घटत असून इंजिन खराब होत असल्याचा आरोप E20 जनता पार्टीने केलाय. त्यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोल सोबत 100% शुद्ध पेट्रोलही उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून ग्राहकांना निवडीचा पर्याय मिळेल. E20 पेट्रोलच्या किमती कमी कराव्यात, तसंच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राजीनामा द्यावा, ही या पार्टीची प्रमुख मागणी आहे. ई म्हणजे इथेनॉल आणि 20 म्हणजे टक्के. सोप्या भाषेत सांगते, 80% पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळणं यालाच E20 असं म्हटलं जातंय. हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे. याला कोणताही रंग नाहीये, ते पारदर्शक असतं. बियर आणि वाईन मध्ये देखील एक प्रकारचं इथेनॉल वापरलं जातं, पण पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या इथेनॉलपेक्षा ते वेगळं असतं. पेट्रोलमध्ये जे इथेनॉल मिसळलं जातं ते पिण्यायोग्य नसतं. ऊस, मका यापासून इथेनॉल तयार केलं जातं. पेट्रोलमध्ये ते मिसळून इंधनासारखं वापरलं जातं. मग गाड्या पूर्णपणे इथेनॉलवरती धावू शकतात का? तर याचं उत्तर आहे हो. पण जर गाड्या खास E100 इंधनासाठी डिझाईन करण्यात आल्या तरच असं होऊ शकतं. E20 जनता पार्टीला राजकीय विश्लेषक तेहसीन पुनावाला आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दर्शवलाय. तर इकडे नितीन गडकरी यांच्या मुलांचा सियान ॲग्रो इंडस्ट्रीज आणि मानस ॲग्रो यांसारख्या इथेनॉलशी संबंधित कंपन्यांशी संबंध असल्याचा आरोप करत गडकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना ट्रोल केला जात आहे. पण नितीन गडकरींनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. यावर सरकारचं काय म्हणणं आहे हेही जाणून घेऊयात. E20 मुळे मायलेज कमी होणं, पेट्रोल टाकीत गंज तयार होणं, अशा कोणत्याही तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारचं म्हणणं असंही आहे की सर्वसामान्यांसाठी E20 फायद्याचं आहे. यामुळे वाहनांमधून निघणारा धूर आणि कार्बनचे प्रमाण कमी होतं. परदेशातून मागवल्या जाणाऱ्या कच्च्या तेलावरील भारताचा जो खर्च आहे तो देखील कमी होतो. पण E20 जनता पार्टीचं म्हणणं आहे की सरकारनं यावरती अजून विचार करायला हवा आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोल सोबतच 100% शुद्ध पेट्रोलही उपलब्ध करून द्यावी, ज्यामुळे लोकांना पर्याय मिळतील. आता सरकार E20 जनता पार्टीची मागणी पूर्ण करतंय का हेच बघावं लागेल. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.